मार्गशीर्ष सुरू होताच सुरुवात होते ती खंडोबाच्या षडरात्रोत्सवाला. 6 दिवस खंडोबाचे घट बसवले जातात, म्हणजे घटस्थापना केली जाते. मार्गशीर्ष देव दीपावली ते चंपाषष्ठीपर्यंत. आमच्या घरचा हा वार्षिक कुळाचार. कुलस्वामी मार्तंड मल्हारीची आणि आई म्हाळसा आणि बानाई सोबत पूजा बांधली जाते. मणी आणि मल्ल या दैत्यांनी फार हाहाकार माजवला तेव्हा महादेव खंडेरायाने दोघांचा संहार केला. त्यांच्यातील युद्ध 6 दिवस आणि रात्र चालू होते. तेव्हा ऋषींनी एक अनुष्ठान मांडून रोज त्यावर एक फुलांची माळ सोडली. 6व्या माळेला अर्थात षष्ठी ज्या दिवशी मनी मल्ल शरण आले तेव्हापासून खंडोबा मल्हारी म्हणून ओळखला जाऊ लागला. अधर्म हरला. सर्व देवांनी या धर्माच्या विजयी क्षणाला चाफ्याच्या फुलांची वृष्टी मार्तंड मल्हारीवर केली आणि ती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी म्हणून साजरी होऊ लागली. खंडोबाचे या घटस्थापनेकरिता देवीच्या नवरात्रात स्थापन करतात तसा ओला घट नाही तर सुका घट बसवला जातो. मार्गशीर्ष पहिल्या दिवशी सकाळी लवकर देवघरातील टाक उजळवून कुलदेवांना स्नान करवून विड्याच्या पानांचे आसनावर मांडून घ्यावे. मग तामनात तांदळाची रास करून त्यावर मंडपी बांधून मंडपाला 5 खोबऱ्याच्या वाट्या आणि कडाकण्या बांधून घ्यायच्या. पहिली माळ विड्याच्या पानांची आणि मग दर दिवशी फुलांची माळ मंडपीवरून सोडावी. अगदी आपण देवीच्या नवरात्रात करतो त्याप्रमाणेच. आमच्याकडे जोंधळ्याच्या ताटांचा मंडप करून पाटावर घोंगडं अंथरून त्यावर घट बसवले जातात. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला केले जाते अगदी तसेच. जोंधळ्याची ताटं नसतील तर गव्हाच्या किंवा ऊसही उभारला जातो मंडपाकरता. मी तर इकडे अमेरिकेत गहू ज्वारी पिकत नसल्याने मक्याचे वाढे उभारतो. शेवटी घटाची जितकी शोभा करू तितका देखणा दिसतो. आपापल्या श्रद्धेनुसार हौसेप्रमाणे करावे, नाहीतर देव्हाऱ्यापुढे तामण ठेवून त्यामध्ये तांदळाची रास आणि शेजारी अखंड दीप लावून पूजा केली तरी चालतंय. खंडोबा हा कृषी संबंधित व्यवसाय, शेतकरी, धनगर, कोळ्यांचा आराध्य रक्षणकर्ता देव म्हणून त्याच्या उत्सवात कडबा, घोंगडं, दवना, हळद आदी जिन्नस महत्वाचे मानले जाते. शिवशक्ती एकत्र पूजले जातात म्हणून महादेवाचे अवतार खंडेरायाची पूजा म्हाळसा आणि बानाई सोबतच केली जाते. पहिल्या दिवशी संकल्प करून घटस्थापना केली की रोज देवाला 2 वेळ आरती नैवेद्य करून बेल भंडारा व्हावा. मल्हारी महात्म्य वाचावे. जमल्यास उपवास करावे. 6 दिवस शाकाहारी सात्विक अन्न खावे. आरतीला निरांजनाऐवजी दिवटी पाजळली तर उत्तमच. आमच्याकडे पुण्यात दररोज संभळ घेऊन भराडी आरतीला येतात, ज्याची अमेरिकेत उणीव वाटते. षडरात्रोत्सवात जमल्यास कडेपठार, जेजुरी, पाली, इतर खंडोबाच्या देवस्थानाला यात्रा करावी, दर्शन घ्यावे. 5 दिवस देव्हाऱ्यातले देव आहे तसेच राहू द्यावे. मग चंपाषष्ठीला घट हलवले की पुन्हा देवपूजा करून पूर्वव्रत त्यांना देव्हाऱ्यात ठेवून दवना, चाफा अर्पण करावा. बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत, कांदापात, दही, खीर असा खंडोबाचा आवडीचा नैवेद्य करावा. कणकेच्या गोड दिव्यांनी देवाला ओवाळावे. संध्याकाळी खंडोबा आणि इतर कुलदेवतांचा जयघोष करीत आवर्जून तळी भरून जेजुरीच्या दिशेने भंडार खोबरं उधळावं. मनात देवा जशी तुझी सोन्याची जेजुरी तसेच आमच्या जीवनाचेही सोने होऊ दे अशी प्रार्थना करावी. खायला प्रसाद म्हणून कणकेचा दिवा, भरीत भाकरी आणि विड्याच्या पानावर सुपारीचा तुकडा आणि भंडार खोबरं तळी भरली की तळीसाठी जमलेल्या मुलांना मंडळींना द्यावा. खंडोबाचे जागरण गोंधळ करण्यासाठी सुद्धा हा पर्व अतिउत्तम आहे आणि जागरण गोंधळाबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पुढच्या भागामध्ये मी तुमच्या भेटीस आणत आहे. सदानंदाचा येळकोट. जय मल्हार.